सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज. लोकांची अभूतपूर्व गर्दी. सन मराठीच्या मेळा मनोरंजनाने औंधकरांची मने जिंकली. औंध येथे आयोजित करण्यात आलेल्या औंध महोत्सव मेळावा मनोरंजनाचा या भव्य सांस्कृतिक महोत्सवास औंध जिल्हा परिषद गटासह परिसरातून आलेल्या नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. सन मराठी टीव्हीच्या माध्यमातून साकारलेल्या दिमागदार कार्यक्रमाचं आयोजन श्री अंकुश भाऊ गोरे युवा मंच औंध खटाव तसेच जिल्हा परिषद नेत्या सौ भारतीताई गोरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा सोहळा अतिशय यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या कालावधीत पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. औंध गटातनं भूतो न भविष्यती अशी अलोट गर्दी या महोत्सवास लाभली. सन मराठी वाहिनीने हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत दिमागदार पद्धतीने सादर केला. कार्यक्रमात विविध मराठी व हिंदी चित्रपटांवरील नृत्य प्रयोग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पोवाडे, समाज प्रबोधनपर सामाजिक संदेश, लोकप्रिय टीव्ही मालिकांमधील कलाकारांचे सादरीकरण, विनोदी प्रयोग, सामूहिक नृत्य, समूह नृत्य तसेच युवकांचे जोशपूर्ण परफॉर्मन्स यामुळे संपूर्ण परिसरात सांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाला. कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपल्या बहारदार अदांनी उपस्थित रसिकांची मनं जिंकली. त्यांच्या उत्स्फूर्त आणि ऊर्जावान सादरीकरणामुळे संपूर्ण मैदान जल्लोषाने दुमदुमून गेले. यावेळी आयोजक अंकुश भाऊ गोरे व सौ भारतीताई गोरे यांनी उपस्थित जनसमुदायांशी संवाद साधताना सांगितले की औंध ही आनंदाची, क्षणाची आणि कलेची भूमी असून येथे कलेचा समृद्ध वारसा आहे. स्वर्गीय श्री भवानीराव पंतप्रतिनिधी उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी नेहमीच कलेचा व कलाकारांना राजश्रय दिला. ही परंपरा पुढे अधिक बळकट करण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यासाठी औंध जिल्हा परिषद गटातील जनतेची साथ अत्यंत मोलाची आहे. या भव्य सांस्कृतिक सोहळ्यावेळी आनंदराव पाटील, डॉक्टर येळगावकर, विकल्प शहा, दादासाहेब इंगळे, सोमनाथ जाधव, अक्षय थोरवे, काकासाहेब बनसोडे, अनिल माळी, संतोष भोसले, धनंजय चव्हाण, विवेक देशमुख, ओमकार चव्हाण, प्रतीक बोर्डरे, अविनाश सावंत तसेच सर्व पत्रकार बांधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याचबरोबर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रातील असंख्य मान्यवर व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. औंध महोत्सवासारख्या सांस्कृतिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील कला, कलाकार, युवक व समाजाला नवी दिशा मिळत असून या भव्य आयोजनामुळे औंध गटाचा सांस्कृतिक वारसा अधिक उंचावल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन व माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे, मान पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान कार्यकारिणी नगराध्यक्ष दहिवडी अतुल जाधव, मानदेश माझेचे संपादक लिंगराज साखरे, पुण्यनगरीचे पत्रकार अभि अवघडे, राजेंद्र जगदाळे सर, बापूसाहेब पुरकर, नाशिक हे मान तालुक्यातून खास अंकुश भाऊ यांच्या निमंत्रणावरून उपस्थित होते. खरं तर आपली यमाई माता ही शिवपार्वतीचं रूप. आज त्या पार्वती मातेच्या सानिध्यामध्ये जेव्हा एवढे लोक मला समोर माझ्या एवढे लोक एकत्र दिसत आहेत, ते पाहून मला आज एक शक्तीपीठची आठवण आली. शक्तीपीठ हे खरं तर खूप ताकदवान असते. येणाऱ्या काळामध्ये मला हे जे समोर जे शक्तीपीठ दिसत आहे त्याची काय ताकद असणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांनाच लवकर दिसणार आहे. आपल्या मान खटावला जयकुमार भाऊंच्या माध्यमातून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री चे पद मिळाले आहे. त्यामुळे आपल्या भागामध्ये छोटी मोठी विकास कामे करण्याची संधी मिळाली आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाच्या गावच्या विकास कामांमध्ये हातभार लावण्याची संधी मला अंकुश भाऊ आणि जयकुमार भाऊंच्या माध्यमातून नक्कीच मिळेल अशी मी आशा करते. आणि जर मला संधी मिळाली तर तुम्हा सगळ्यांची साथ मला हवी आहे. देणार ना मला सगळेजण साथ? जोरात आवाज आला पाहिजे. देणार ना साथ?
पुन्हा एकदा आपल्या मेळा मनोरंजनाच्या या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून स्वागत करते. खास करून मला माझ्या महिलांना सांगायचे आहे की आपल्या या कार्यक्रमाचा सर्वांनी एन्जॉय करत मनसोक्त आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. नमस्कार. आई यमाई देवीला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून मी झन मराठी वाहिनीच्या सर्व कलाकारांचे आणि तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण औंध महोत्सव साजरा करत आहोत. खरं तर हा पहिलाच महोत्सव आहे. औंध महोत्सव घेण्यापाठीमागचा एकच विचार होता, तो म्हणजे रोज काबाड कष्ट करणारी आमची माता भगिनी, इथला प्रत्येक शेतकरी, व्यावसायिक, नागरिक यांचे मनोरंजन व्हावे. रोजच्या संघर्षमय धकाधकीच्या जीवनात आनंदाचे 2 क्षण आपल्या माणसासोबत घालवता यावेत म्हणून हा सगळा घाट घातलेला आहे. खरं तर औंध कला आणि शिक्षण यासाठी मोठी परंपरा आहे. श्रीमंत भवानराव म्हणजेच बाळासाहेब पंतप्रतिनिधी महाराज यांनी औंधच्या मातीशी कलेची नाळ जोडली, परंतु मधल्या काळात ही नाळ तुटली. ती पुन्हा जोडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. औंधचे हरवलेले सांस्कृतिक गतवैभव पुन्हा मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्वजण, मी आणि माझे साथीदार करत आहेत. औंधचे हरवलेले सांस्कृतिक गतवैभव पुन्हा मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय आणि आपल्या सर्वांच्या साथीनं हे वैभव आपण पुन्हा मिळवू अशी मला खात्री आहे. आज औंध महोत्सवामध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय नामदार जयभाऊ यांचा नागरिक सत्कार करण्याचे ठरवले होते, परंतु आपल्याला माहिती आहे दिवाळी अधिवेशनामुळे भाऊंना उपस्थित राहता आले नाही. ते उपस्थित नसले तरी त्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीमागे सदैव आहेत. आज या पहिल्या औंध महोत्सवासाठी सन मराठीने आमच्या विनंतीला मान देऊन औंध नगरीमध्ये कार्यक्रम करायचे ठरवले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्यासोबत आमचे मित्र पत्रकार बांधव, पोलीस बांधव, प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी, वडूज नगर पंचायत, आपण सर्व प्रेक्षक आणि माझे सन्माननीय बंधू आणि लाडक्या बहिणी, तसेच अंकुश भाऊ गोरे युवा मंचचे सर्व कार्यकर्ते, कारण त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होणं अशक्य. हा कार्यक्रम संपन्न होत आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.